पण तिच्या घरच्यांना खूप तिच्या मामाने वगैरे तिला मारलेलं वगैरे. म्हणले जेव आणि तिला नेऊन सोडून ये. नाही म्हणलं सोडणार नाही. तर ती रडायला लागली जोराजोरात. म्हणली मला माहीत नाही मी रोडमध्ये होते. रोडच्या मधून चालत होते. तिथून मग ते उठलं की मी बाहेर गेलो ना जरा, नुसता दुकानात जरी गेलं ना तरी दरवाजा आपटून पळायला लागला. त्याने असं झटकावून मला खाडकन कानाखाली. बापरे! ते म्हणले आमको नाही कुछ मालूम, आम्हाला माहीत नाही काय म्हणले. आम्ही काय त्याच्यात बोलू शकत नाही. निघालो, घरी पोचलो. मला म्हणलं बघ, मी जे सांगते ते सांगायचं नाही कुणाला. म्हणजे जे सांगितलं ते खरं तर घडलंच. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्टर डॉक्स या चॅनलवर. तर आज आपल्या इकडे जे आपले सबस्क्रायबर म्हणजे आपले पाहुणे आलेले आहेत, ते आलेले आहेत मुंबईवरून. तर चला त्यांच्यासोबत गप्पा मारूयात, त्यांच्यासोबत घडलेले अनुभव ऐकूयात. नमस्कार सर. नमस्कार. काय आपलं नाव? माझं नाव दिनकर रामचंद्र मोहिते. बरं, मी मूळचा पाटण तालुक्याचा. बरं, पाटण तालुका जिल्हा सातारा आपला. बरं, आणि राहायला मुंबईला आता सध्या. पण माझा जो अनुभव आहे तो मुंबईपासून पुण्यापर्यंतचा आहे. बरं, म्हणजे जास्त करून पुण्याचाच. बरं. तर मूळचे तुम्ही कुठले? पाटणचेच पाटण आणि तालुका. मुंबईत कधीपासून राहताय? खूप वर्षापासून, लहानपणापासून समजा. म्हणजे बऱ्यापैकी मुंबईचेच. हां. बरं, पण त्याच्यातले थोडे वर्ष मी पुण्यात काढले. बरं. मुंबई, पुणे. हां, बरं. काय कसा अनुभव घडला? पहिला अनुभव घडून सुरुवात कशी होती? हां. सुरुवात अशी होती सर, की माझ्या अनुभवामध्ये आहे ना, थोडी लव्ह स्टोरी पण आहे आणि थोडी हॉरर स्टोरी पण आहे. बरं, हां, तर लव्ह स्टोरीपासून सुरुवात झाली हॉरर स्टोरीपर्यंत. बरं. म्हणजे हॉरर स्टोरी सांगण्यासाठी तुम्हाला पहिले तुमची लव्ह स्टोरी सांगणं गरजेचंच आहे. हां, खरोखर. बरं, लव्ह स्टोरी जर नाही सांगितली तर हॉरर स्टोरी पण समजणार नाही, की मी कुठून आलो आणि ते कसं झालंय बरोबर. असं. तर तर मी काय स्टोरी सर सुरुवात करू शकता तुम्ही? माझं एक कसं एक 20 वर्षाचं वय होतं माझं त्यावेळेला. म्हणजे किती 2001 2001 मध्ये. तर तिथं माझं जरा लव्ह स्टोरी सुरू झाली माझी सायनमध्ये. आणि मग आम्ही म्हणजे जास्त आमच्या लव्ह स्टोरीला जास्त वेळ पण नाही लागला आम्हाला पळून जायला. किती कमीत कमी 2-3 महिन्यात आमचं सर्व झालं. पण असा प्लॅन वगैरे काय नव्हता, की आपण आता पळून जायचं आहे करून. असं काही प्लॅन नव्हता. तर तिच्या घरच्यांना माहीत पडलं, माझ्या घरच्यांना माहीत पडलं. पण जास्त त्रास तिला होत होता. मी तिथून निघून गेलो, काय प्रॉब्लेम होते ते म्हणून सायनवरून. पण तिच्या घरच्यांना खूप तिच्या मामाने वगैरे तिला मारलेलं वगैरे. तर मी गावाला असताना मला गावाला कळालं, की बाबा तिला मार पडला आहे, तिनं हात कापून घेतला आहे, असं तसं. म्हणून मी गेलो मुंबईला. मुंबईला आल्यावरती एका ठिकाणी कामाला राहिलो. पण तिथे नाही, तिथे फक्त एक माझी गाववाली राहत होती आजूबाजूला. तर तिला मी सांगितलं, की इथं मी ॲड्रेस तुझ्याकडे देतो. जर इथं आली, तर तिला सांग, की मी इथे आहे म्हणून. कारण याचं आहे, की असं लग्न पळून जायचं आहे, हे करायचं आहे, असं काही डोक्यात नव्हतं. एवढंच डोक्यात होतं, की माणसं काय करायची, की तिला सांगायची, "तो असा-असा शिव्या देतो तुला." आणि मला सांगायचं, की "ती अशी-अशी शिव्या देते तुला." अच्छा. हां, म्हणजे आमच्या दोघांमध्ये फूट पाडायचा प्रयत्न चाललेला. आमच्या घरच्याकडनं त्यांच्या. पण मी म्हणलं, "मी काय बेईमानी केलेली नाही. ते मी समोर सांगणार." म्हणून मी माझ्या गाववालीकडे ॲड्रेस दिला. म्हणलं, "तिला सांग, की मी इथं आहे. जर भेटायचं असलं तर इथे ये." तर ज्या ठिकाणी मी कामाला होतो, म्हणजे थोडे दिवसच लागलेलो कामाला. मी कसं मशीन एम्ब्रॉयडरीचं काम करतो. म्हणून तिथं त्या बाईने तिला ॲड्रेस दिला, तर ती एका मैत्रिणीला घेऊन तिथे आली. तिथे आली तर मग आमचं बोलणं सुरू झाल्यावर त्याची मैत्रीण परत घरी गेली. मग मी तिला बोललो, की थोडं बोलून झाल्यावरती तू जा आता घरी. मग आपण बघूया, आपण काय एकमेकाला हे दिलेलं नाही, तू पण मला काय शिव्या दिलेलं नाही, मी पण नाही. आपल्या दोघांचं प्रेम आहे एकमेकांमध्ये. आपण करू काहीतरी सेटिंग आणि मग जाऊ आपण लग्न करू. ती बोलली, की "नाही, मला येताना मामाने बघितले. मामा मला मारेल." मी म्हणलो, "अरे असं काय नाही होणार. तू जा घरी. आता आपल्याकडे काय ₹1 पण नाही आणि आपण कसं पळून जाणार आणि लग्न कुठं राहणार? आपली काही सेटिंग नाही." लोकं सेटिंग करून मग आपले हे करतात. मग
ती बोलली नाही मी जाणारच नाही आता घरी. मग म्हणलं अरे आत्ताच मी बघ आत्ताच मॅडमकडून मी म्हणजे माझ्या ते मी ज्याच्याकडे काम आलं त्याच्याकडून 100 रुपये घेतलेले खर्चाला आणि मी 100 रुपये घेतले ते बघ एवढेच आहेत माझ्याकडे मी कसं जाणार पळून. तर ते बोलले नाही नाही मला काय सांगायचं नाही मी घरी गेले की मला मारेल आणि मी काहीतरी करून घेईन मी. मग आता मला पण थोडंसं डुकडुक झालं बरोबर आहे, हो. आहे की नाही. हो. मग ते बोलले की म्हणलं चल मग आम्ही सायन तुम्ही सायनचं तर मुंबईचं थोडं हो, माहीत पण माहिती असेल. माहिती. मग सायनवरून आम्ही चालत बोलत बोलत दादरला गेलो. बापरे. चालत असं रस्त्यानेच. तिथून बोलत बोलत आम्ही परत सायनला आलो जिथे बघा सायन कोळीवाड्या हे चुनाभट्टीच्या तिथे गाड्या उभ्या राहतात. हो, बरोबर. तिथपर्यंत आम्ही बोलत बोललो. म्हणलं काय करायचं कुठं जायचं आपल्याला माहीत पण नाही पैसे पण नाही. मग ती बोलली की नाही मला मग मी तिथून टँकर पकडला. म्हणलं आपल्याला पुण्याचीच थोडी माहीत आहे माझी बहीण आहे पुण्याला मग आपण तिकडे जाऊया. मग तिथं गाडी पकडली. आता 100 रुपये खिशात. गाडीला त्यावेळेला बघा टँकरला लागत होते 40 रुपये एका माणसाचे वाकडला यायला. मग आम्ही दोघांनी पकडला ते जेवण नाही काय नाही म्हणजे उपाशीच होतो आम्ही दोघे. पैसे नाही. मग ते 40 रुपये त्या टँकरवाल्याला द्यायला लागले. मग 20 रुपये राहिलेले आमचे आणि मग ते टँकरवाला पण आम्ही गाडीत बसल्यावर ते समजून येतं ना की ही पळून आलेत दोघं. मग त्याने विचारलं आम्हाला काय रे कुठे चाललं. म्हणलं मग आम्ही पुण्याला जातोय. पळून आलाय का. म्हणलं हो. सांगितलं खरं आहे ते. ते म्हणतो मग तयारी केली काय कुठे जा म्हणजे तुम्ही पळून आला काय तयारी करून निघाला असाल ना. म्हणलं काय नाही आता बघा 100 रुपये आहेत त्यातले तुम्हाला देणार मग आमचं संपलं काय. तो बोलतो माझं पण लव्ह मॅरेज झालं आहे. मी म्हणलं आता त्याचं लव्ह मॅरेज झालं जरा आपल्याला पण एक आधार वाटतो ना बाबा कोणतरी आपल्याशी मनाचा माणूस आहे समजून घेणार आहे. तर त्याला बोललं आम्ही पण पळून ते म्हणलं मग तुम्ही किती रुपये घेऊन निघाला घरून. म्हणलं काय नाही आता एवढंच 100 रुपये. तर तेवढंच ते बोलतो मी निघालो होतो तेव्हा 25,000 कॅश होतं माझ्याकडं आणि सोनं दागिनं वगैरे होतं माझ्याकडे आणि सगळी सेटिंग करून मी निघालो होतो. तुम्ही काय सेटिंग करून निघाला. म्हणलं आमच्याकडे काय नाही. पण आम्हाला वाटलं की तो बाबा म्हणेल बाबा 100 रुपये नाही नका देऊ पैसे जावा. पण त्यांनी तसं नाही केलं. घेतले पैसे त्यांनी. अरे बापरे. 40 रुपये आणि आम्ही पूर्ण उपाशी असा एकदम जीव कासावीस झालेला. आणि मग त्यांनी काय केलं वाकडला पण नाही उतरलं आम्हाला. ते नाशिकला रोड फाटा फुटतो तिकडे नाशिक फाटा. हां असं इकडे एक वाकडला रोड एक नाशिकला जातो. अच्छा. आहे की नाही इकडे तिथे उतरलं आम्हाला. अरे म्हणलं या 2 वाजता रात्रीच्या आम्ही कुठं जाणार. 2 वाजलेलं रात्रीच्या. मग ते म्हणलं नाही तुम्हाला गाडी पकडून देतो मी इथनं काय 7-7 रुपये लागतील वाकडला जायला. मग आम्हाला त्यांनी गाडी पकडून दिली. त्या ट्रकवाल्यानी पण घेतले 7-7 रुपये 14 रुपये घेतले त्याने. सगळा खाली झालो. परत आम्हाला उतरलं वाकडला त्यांनी रात्री 3 वाजता. रात्रीच्या 3ला वाकडला उतरलं. तेव्हा इकडे काय एवढ्या बिल्डिंगी आता दिसत आहेत पण त्यावेळेला काय नव्हतं 2001च्या आसपास काहीच नव्हतं. एकदम सुमसाम सगळी शेती होती तिथे. आम्ही म्हणजे नेहमी कधी जर गावावरून यायचं झालं तर आम्ही वाकडला उतरून थेरगावला चालत जायचो नेहमी काय नसायचं. आणि पैशाचा शॉर्टेज असल्यामुळे आम्ही चालत जायचो तिथून जाताना 3 वाजता रात्री गाडी आडवी लावली. एक 10-15 पोरं होती किती होती ते पूर्ण मारुती होती ती. ते मारुती आपण ते नाही का व्हॅन व्हॅन होती ती व्हॅन आम्हाला अशी आडवी लावली त्या मुलांनी सगळे पिलेले होते. मला म्हणलं आता आपलं संपलं इथं. यांनी काय केलं दारू पिलेले आहेत सर्व आणि ते म्हणले काय रे कुठं चालला. म्हणलं जातं इथं. मग जरा थोडंसं शहाणपणा केला मी म्हणलं हां इथंच दोंडीराज कार्यालयाच्या तिथं राहतो मी. मग ही कोण. ही म्हणलं मामाची मुलगी आहे तिला सोडायला आलो आहे लेट झालो असं आहे. चल गाडीत बस. मी म्हणलं गाडीत नको इथं चालत जातो आम्हाला नको आहे गाडी. वर देव म्हणतं ना कुठंतरी कोणतरी देवासारखं पण असते. तो ड्रायव्हर होता तो जरा शुद्धीवर होता. तो लय नको जाऊ दे त्यांना चालत असा बोलला. तेव्हा ते म्हणले ठीक आहे आम्ही येऊन बघतो तू कुठं जातोस त्या पोरीला घेऊन सकाळी तिथं जाऊन विचारतो. म्हणजे ते जरा हे सांगायला लागले आपुलकी दाखवायला लागले. हां पण त्यांच्या मनात काय होतं आपल्याला नव्हतं माहिती. चांगले पण असू शकतात असं.
मग तिथून आम्ही चालत चालत आलो, बहिणीकडे पोचलो किती 4:45च्या 3:30च्या दरम्यान पोचलो घरी. तर बहिणीने बघितलं, म्हणली कोण आहे? म्हणलं मी हिच्यावर प्रेम करतो, मी हिला पळवून आणले. तर बहीण म्हणली की जशी असेल तशी तिला परत सोडून ये. म्हणलं मी नाही हिला धोका देणार. म्हणजे ते असतंच ना, हो, हां. त्या प्रेमाचा मोसम असतो त्यावेळेला ते सगळं कोणाचं चांगले कळत शब्द नाही. जरी तुम्ही सांगितले तरी मला ते वाईटच वाटणार. हं. आहे ना. तसे त्यावेळेला पण खूप जण चांगलं सांगणारे पण होते. पण अशी पण लोकं होती की मला म्हणजे अरे कर, काय नाही बिंदास कर, आम्ही आहे ना तुझ्या संगती. मला ती लोकं चांगली वाटायची. आणि जी म्हणायची ना करू नको, अरे प्रॉब्लेम असतो लय, कशाला बघ इज्जतचा भाजीपाला असं म्हणायचे, ते लोकं वाईट वाटायचे. म्हणजे त्या मोसममध्ये कळत नाही काय हो. की बरं काय आणि वाईट काय बरोबर. असं. म्हणून त्यावेळेला तिथनं मी म्हटलं मी काय हिला सोडणार नाही. मग तिने आम्हाला माझ्या बहिणीने जेवायला वाढलं. जेवायला वाढलं रात्रीच्या दुपार म्हणजे पहाटे 4च्या आसपास. मग जेवलं तरी पण दुगदुग होती की आता तिकडून निघालो, तिकडून कुणाला माहीत पडलं, ॲड्रेस काढत इथं आले तर झोप नाही काय नाही. जेवायला दिलं तिने आम्हाला. म्हणले जेव आणि तिला नेऊन सोडून ये. नाही म्हणलं सोडणार, मला राहू दे आजच्या दिवस इथं, मी सकाळनं निघून जाईन. मग मी तिथे सकाळी कधी होते असं बघत होतो, पहाट कधी होते आणि तिथनं मी लगेच निघालो. मी एका मॅडमला ओळखत होतो तिथेच काळेवाडी फाटेच्या बाजूला. ती पण खूप, तिची शिल्पी शेट्टी म्हणून नाव होतं. खूप चांगले मॅडम होते. म्हणजे तिच्याकडे मी अगोदर काम केलेलं, सिंगल होतो त्यावेळेला मी काम केलेलं. मग तिच्या घरी गेलो मी. तिच्या घरी गेल्यानंतर तिला बोललो 2-4 दिवस इथं हिला असू द्या, पंजाबी होती ती. 2-4 दिवस असू द्या म्हणलं आणि माझी सेटिंग झाली की मी हिला घेऊन जाईन. तर एक दिवस ठेवली आणि मी कामाची सेटिंग करायला पिंपरी वगैरेला फिरलो. कामाची सेटिंग केली. परत आलो तर ये बोलते मॅडम बोलते अरे ये तो रो रही है. हे बोलते मेरे को मम्मी के पास जाना है. अरे बापरे! अजून टरकली. म्हणलं अरे हिने सगळी फिरवली गेम तर आपल्याला मारच पडेल चांगला. हिच्यामुळं आपण सगळे लोकांशी लढून आलो इथपर्यंत. मग मी तिला बोललो मग अभी आता काय करू मी? नाही ही रो रही है, मेरे को जाना ही है. मेरे को मुंबई मम्मी के पास जाना है. म्हणजे ते खूप त्रास झाला ना हो, त्या निघण्यानंतर, त्या वाकडपासून ह्याच्यापर्यंत चालण्यात. तिला एवढा काय तसा बाहेरचा तर बिलकुलच अनुभव नव्हता. जेव्हा आम्ही निघालो तिला फक्त घर शाळा एवढंच माहीत होतं. बाहेरचा बिलकुल अनुभव नव्हता, किती त्रास होतो बाहेर निघाल्यानंतर. मी सांगत होतो तरी तिने नाही ऐकलं आणि ती म्हणली नाही जायचंच नाही तर मला मामा मारेल. असा एक पोरकटपणा होता त्यावेळेला तिच्यात पण आणि माझ्यात पण. मग मी निघालो. म्हणलं पैसे नाही आता काय कसं जायचं परत मुंबईला, तुला मम्मीला दाखवून आणतो एकदा. ती तर भेटणार नव्हतीच, कारण की राग होता ना, पळून गेली. असं मी म्हणलं नको, मी नेतो. परत मी घरातून बाहेर आलो त्या मॅडमच्या आणि मग तिच्याकडे असं म्हणलं चलो मॅडम जाता हूँ. तर तिनं माझ्याकडे बघितलं. ती म्हणली हां रुको रुको मैं समझ गई. मग तिने जाऊन परत 600 रुपये घेऊन आली. ते मला माहीत पण आहे, ते दिवसच तसे होते. 600 रुपये घेऊन आली. म्हणली ये जा लेके तुम उसको दिखा के लाना मम्मी को. तर मी परत घेऊन गेलो मुंबईला आणलं परत टँकरने. हं. टँकरचाच हिसाब होता आमचा, हं. कारण की स्वस्तात स्वस्त तेच वाहन होतं टँकर, दूध टँकर. मग तिथं मुंबईत गेलो. मुंबईत परत फोन लावला एका चुनाभट्टीच्या त्या एक पाईपलाईन होती, म्हणजे झोपडपट्टी होती एकदम. तिथून मी कॉईन बॉक्स होता ना, कॉईन टाकायचे. तिथून फोन लावला घरी तिच्या मम्मीला. तिची मम्मी बोलली कोण? मी नाही ओळखत तिला. कोण म्हणजे माझ्या वाईफचं नाव सांगितलं मी तिला. हं. म्हणले मी दिनकर बोलतोय, मी सुरेखाला घेऊन गेले. म्हणजे कोण सुरेखा? माहीत नाही. ती आहे माझ्याकडे. अशी आई खूप चांगली होती तिची, एक नंबर. ती आता या जगात नाही. हं. ती त्यावेळेला होती. ती टेन्शननी जरा आजारी पडून नंतर तिचं निधन झालं. तर तिथून परत ती काय भेटली नाही आम्हाला. आणि मग आम्ही तिथेच रोडवर तिला तिथं एक झाडाखाली बसवलेले दुपारच्या 2 वाजता इकडे पोचलो आम्ही. तेव्हा 2 वाजता झाडं, मी म्हणलं चल फोन लावून येतो. फोन लावून तिला तिथं बसवली तर ते झोपड्या बांधतात ना रोडच्या कडेनी, हां. काही लोक राहायसाठी झोपड्या बांधतात. तिथं एक झाड होतं आणि त्याच्या बाजूला एक सायकलचं मार्ट होतं. सायकलच्या मार्टच्या तिथे
एक माणूस तिला अशा वाईट नजरेने बघत होता आणि जबरदस्ती असा बोलवत होता, ए आत ये असा बोलवायला लागला. म्हणजे मी नव्हतो तिथं, मला सांगितलं समोरच्या व्यक्तीने, म्हणजे जी एक ज्याने बघितलं हे सगळं अशी. मग ती एक बाई इकडेच रोडच्या इकडे ते सायकलचं मार्ट होतं, तिला मी झाडाखाली बसवलेली आणि मी फोन करायला गेलेलो. मग मी येईपर्यंत हा कार्यक्रम झाला. तसं रोडच्या पलीकडं ती एक बाई असे त्या झोपडीतनं बाहेर येऊन तांदूळ पाकडत होती. काय करत ती बघितली तिनं की एका मुलीला तो हे करतोय, म्हणजे काहीतरी वाईट नजरेने बघतोय ना आत बोलवतोय. मग ती त्याच्यावर ओरडली, म्हणली काय रे काय त्या मुलीला छेडतो तू. मग तिनं तिला जाऊन इकडं आणली ह्या झोपडीमध्ये. ती झोपडीत बसली आणि मी आल्यावर तिथं शोधतोय तिला. मग तेवढी आवाज दिला इकडे इकडे. मग त्यांनी सांगितलं मला असं असं झालं, तो माणूस हे करत होता तिला. मग ती पण विचारायला लागली, तुम्ही कुठनं आला, कसं काय येतं. मग आम्ही स्टोरी सांगितली आमचं असं लपवून. ती म्हणते मी पण लव्ह मॅरेज केलं आहे. ती पण लव्ह मॅरेजवालीच भेटली. आम्ही लव्ह मॅरेज केलं, आता आम्ही इथं राहतो म्हणली, पण आमचं आता आम्ही दोघं सांगते असं. त्या झोपडीमध्ये 2 दिवस काढले आम्ही. अरे बापरे. ते म्हणजे देवाने त्या पहिलाच दिवस फक्त उपाशी होतो. त्याच्यानंतर भले झोपडीमध्ये ठेवलं पण कधी उपाशी नाही ठेवलं. असं कोण नाही कोण शक्ती आमच्यासाठी मदत करतच होती. माहीत नाही ते कोण मला. तर तिथं आम्ही 2 दिवस काढले, तिथे राहिलो. ती म्हणली जोपर्यंत आई भेटत नाही तोपर्यंत मी काय पुण्याला परत येणार नाही, असा हट्ट करायला लागले ती. पण तिची आई काय भेटली नाही. मग तिला समजावून वगैरे मी पुण्याला आणली. पुण्याला आणल्यानंतर मी कामाला लागलो ह्याच्यात, म्हणजे तिथं पिंपरीमध्ये मी काम शोधलेलं साई चौकामध्ये काम शोधलं आणि कामाला सुरू केलं. तो पण ओळखीचा होता, मी अगोदर काम केलेलं तिथे. का पुण्यात येण्याचं कारण हेच होते की बाबा आपण तिथं ओळखतो, त्या जागेला ओळखतो, तिथं माणसं पण आपल्याला ओळखतात, तेवढाच आधार. बाकी कुणी असा पर्सनली आधार द्यायचा असं नाही. पण मदत केली काही जणांनी, जी अनोळखी होती, जी नात्यातली नव्हती, अशा माणसांनी मदत खूप केली असं. मग तिथं कामाला राहिलो. मग त्या माणसांनी, त्या शेठनी, शिंदी होता माणूस, शिंदी, त्या सेटनी मला कामाला, म्हणजे तिथं मी चांगला, म्हणजे स्वतःची तारीफ करत नाही, पण आमच्या लाईनमधला मशीन एम्ब्रॉयडरीमध्ये मी चांगला कारिगर आहे असं समजते तिथे पण आणि मुंबईला पण. मग त्यांनी मला ठेवूनच घेतलं, मला सोडलं नाही त्यांनी. मी म्हणलं असं असं मी करून आलो आहे. त्याला मी सगळी स्टोरी सांगितली. मग त्यांनी त्याच्याकडची माळ्यावरची थोडीशी भांडी दिली मला, स्टोव वगैरे दिला, भांडी दिली तिचे. मग मी तिथं आणि 2-3 हजार रुपये त्यांनी मला दिले डिपॉझिट द्यायला. तर थेरगावमध्ये ते 2-3 हजारच्या डिपॉझिटमध्ये छोटीशी रूम भेटायची. बरोबर. हो. मग तिथं रूम घेतली मी, तिला तिथं ठेवली. ती तर जेवण बनवायला एकदम एक्सपर्ट होती पहिल्यापासून, तिच्या आईच्या टाईमापासून. कारण की तिची आई कामाला जायची आणि तिला घरात जेवण बनवायला अशी सोय होती. पण ती तिथपासून जेवण शिकली. ते आता कोणताही डिश बनवायला सांगितलं ना तरी ती लगेच बनवणार अशी, म्हणजे तिची जेवणाची कला खूप आहे तिच्यात. आणि सेम तुम्हाला असं वाटणार नाही की मी हॉटेलचं नाही खाल्लं, हॉटेलचंच खाल्ल्यासारखं वाटणार पहिल्यापासून असं ते. मग ते कामाला राहिलो. मग थोडे दिवस मी काम केलं, नॉर्मल चाललं होतं सगळं. आणि नंतर एक दिवशी घरी आलो तर ते बोलते, मी बोललो का रे, हे पाय बी फुटलेत तुझे, नडगे उडगे फुटलेत, काय झालं. तर ते म्हणते, रडायला लागली जोराजोरात. म्हणली मला माहीत नाही, मी रोडमध्ये होते, रोडच्या मधून चालत होते गाड्यांच्या, म्हणून मला एक सायकलवाल्याचा धक्का लागला आणि मी पडली. मग म्हणलं मध्ये कशाला चालेल. म्हणते मलाच माहीत नाही. अरे बापरे. म्हणजे तिला माहीत नाही की काय झाले ते नक्की, मला पण माहीत नाही. आणि एकटेपणा खूप जाणवत होता त्यावेळेला एकदम. म्हणजे असं कुठला दिवस नाही असं की असं रडं नाही यायचं, कारण की सगळ्यांनीच टाकून दिलेलं. बरोबर. हो. माझी बहीण होती जवळ, पण ती पण म्हणजे बघायला यायचीच नाही. कधीतरी अशी बाय चान्स यायची, नाहीतर असं बघायला वगैरे असं सपोर्ट केला असं नाही त्या बाबतीत. त्यावेळेला पहिला जेवलो तिच्याकडं तेवढाच, नंतर कुठल्या गोष्टीचा तिला सपोर्ट नाही दिला. माझे होते दाजी पण माझे खूप चांगले, आता ते नाही आहेत. त्यांनी पण खूप म्हणजे बोलण्यावरनं सपोर्ट केला. नंतर मग सगळे चांगले झाले, त्याच्यात काय प्रॉब्लेम नाही. पण त्या दिवसची गोष्ट मला खूप एकटं वाटायचं. परत मी आलो, आता सांगायचं कुणाला आणि कोण काय करते आपल्याला कळतच नाही.
काय होतंय. इथं स्टोरी सुरू झाली आमची. मग मी परत आलो, ती म्हणली मला माहीत नाही मी रस्त्यात कशी होती. माझे गुडघे-नडगे फुटलेले. पण मी म्हणलं ठीक आहे, थोडंसं सांभाळ, कारण की आता मी इथं बसू शकत नाही. बसलो तर आपलं घर नाही चालणार. मला कामाला जायलाच लागणार. मग जबरदस्ती आपला कामाला जायचो मी. परत गेलो दुसऱ्या दिवशी. दुसऱ्या दिवशी गेले तर परत तिचे अजून जास्त त्रास तिला. ते म्हणले मी दरवाजा असाच चालूच होता, खुलाच होता आणि मी गेली निघून. आणि एका बावडीच्या वरती अशी मी उभी होती. जेव्हा बावडीच्या वर उभी होती तेव्हा मला हे झालं, की म्हणजे ध्यानात आलं की मी कुठं बाहेर आले म्हणून. म्हणजे ते असेल कोण ते. परत आलो तर मग भीती वाटायला लागली खूप. त्याला एकतर आपल्याला कुणाचा आधार नाही आणि हे काय नवीन मागे लागले परत आपल्याला. काय बरं वाईट झालं तर काय बोलणार मग? हां, ती गोष्ट जास्त देणार, हां. की एखाद्या मुलीला आपण आणले, काय झालं तर आपल्यावर पूर्ण येणार. हां, तुम्ही बोलताय ना, तीच गोष्ट माझ्या ध्यानात सारखी येत होती, की बरं वाईट झालं तर काय होईल? बरं वाईट झालं तर काय होईल? एक तर आपल्याला कुणाचाच आधार नाही, कोण बरोबर. घेणार आपल्या बाजूनं? मग तीच गोष्ट मग खूप टेन्शन यायला लागलं. मग असं विचार केला, की मी कामाला जात नाही. मग मी कधी-कधी असं करायचं, असे अंग झटकायचे. मला कळायचं त्यावेळेला. असं अंग झटकलं, की समजायचं कोणतरी आहे. आणि असं निघताना पण असं अंग झटकायची ती. म्हणजे तेव्हा निघताना पण, कारण की नवीन शरीर होतं असं मला वाटते. नवीन शरीरामध्ये ते जी कुठली एनर्जी होती ती एंट्री करायची, बाहेर निघायची. त्यावेळेला तो त्रास व्हायचा. त्यावेळेला ती बॉडी अशी व्हायब्रेट व्हायची, झटका मारायची. आणि मग मला समजायचं त्यावेळेला. मला आता दिसत तर नव्हतं मला काय. आजपर्यंत कधी बघा खूप ठिकाणी असा रात्रीचा डोंगरात मी 10:30-11 वाजता फिरलोय. पण मला असा अनुभव कधीच नाही आला. म्हणजे दिसलं नाही असं. माणसं म्हणतात इथं ते आहे, तिथं ते आहे. पण मी समजायचं कसं? ते झटका मारायची बॉडी, हां. त्यावेळेला समजायचं. मग मी असं मांडी घालून बसलो होतो. मी म्हणलं तिथनं उठणार. मग ते मला काय मी बोलायला लागलो. तुम्ही कोण आहे सांगा तरी? म्हणजे काय नक्की? आम्ही ते तुमच्या वाईफ बरोबर तुम्ही बोलायला लागले. हां, म्हणजे जेव्हा ते एंट्री केली ना, तेव्हा ते माहोलच चेंज व्हायचा. काय व्हायचं एक्झॅक्टली? म्हणजे जसं शरीरात एंट्री केली ना, की असं डोळं वटरून बघणार, डोळ्यात डोळं, पापणी लावणार नाही. असे आपण पापणी तरी लावतो, ते लावणार नाही बिलकुल. आणि मग सांगायचं, बोलत नव्हतं बरेच वेळ. मी जबरदस्ती बोलून त्याला सांगितलं, सांग तरी नाव कोण आहे, काय आहे? तर तेव्हा सांगितलं, की मी हिला घेऊन जाणार. एवढाच पहिला शब्द. मी हिला घेऊन जाणार. ते सगळ्यांच्याच लोकांचं असतं तसं. माझं पण तसंच होतं पहिलं, की मी हिला घेऊन जाणार. हां. म्हणलं बघ बाबा, मला कुणाचा आधार नाही आणि मी ह्या गोष्टीतलं मला काय अनुभव पण नाही. आणि एकतर माझा आधार असता तर मी कुणाला तरी सांगितलं असतं, की बाबा हे बघा असं होतंय. कुणाचाच आधार नाही. मग असं मी रुमालावरती बसलेलो, असा बॉडी होती. बसलेलो मांडी घालून तिच्यापुढे. मी उठूच दिलं नाही तिथून. मग ते उठलं, की मी बाहेर गेलो ना जरा, नुसता दरवाजा दुकानात जरी गेलं ना, तरी दरवाजा आपटून पळायला लागायचे बाहेर घरातनं. मी धरायचो, परत आणायचो. परत बसवलं तिला खाली. मी म्हणलं मी उठणार. मग भात केला. आता भूक लागलेली, भात केला. कधी अंग सोडलं, की म्हणायचे मला भूक लागले. मग मी जेवण वगैरे, भात वगैरे ठेवला आणि भात केला. मी जास्त भात केला 2-3 टायमाचा एकदम. आणि ती असा गाप घेऊन ते पूर्ण ताटामध्ये भरून घेऊन स्वतः असं जोरात खायला लागले. बापरे! मी म्हणलो हे कधी एवढं खाणारी, थोडंसं खाणारी, एखादी चपाती खाते ती आणि हे गप म्हणजे आपल्याला वाटतंच ना आता इथं काहीतरी प्रॉब्लेम आहे, मोठा प्रॉब्लेम जे आपल्याला कळत नाही. मग ते खायला लागले तर मला कुणी काय सांगायचं म्हणजे माहीत असायचं पहिलं, की अंगारा लाव, देवाच्या पुढचा अंगारा लाव किंवा असं देवाचं नाव घे. हां, ते मी करायचो आपलं छोटं हे. हां. ते पण त्यांनी काय फरक नाही. परत ते असं पाणी घेतलं. पाण्यावरती असं जरा प्रार्थना करून असं तिच्यावरती मारलं. तेव्हा तिला एक असा झटका बसला जोरात. म्हणलं ह्याच्यात काहीतरी आहे बाबा. असं काहीतरी आपण उपाय करू शकतो. बरोबर. हां. दुसऱ्या उपायाला म्हणजे काय सुचतच नव्हतं. मग त्याने असं झटकावून मला खाडकन कानाखाली. बापरे!
पाणी असं थोडंसं देवाचं नाव घेऊन असं मारलं ना त्याच्यावरती पायावरती, ते असं ते असं जोरात जोरात खात होती. मी म्हणलं आपण बघूया असं पाणी मारलं तर जातं का. असेच छोटे मोठे आपण लहान वय 20 वर्षाचं म्हणजे एकदम बालपणच समजा. आणि त्या बालपणात ह्या सगळ्या गोष्टी आपण हे केलेल्या. हां, मग ते खाताना नंतर मग मला सुचना झालं काय करू. दरवाजा खोलला, बाहेर गेलं की निघून जाईल. काय करायचं आता? मग असं वाटायचं कोणतरी जाऊन माझ्या बहिणीला बोलून घेऊन येतं का काय? कोण बाहेर पण जाऊ शकत नव्हतो मी आणि घराच्या अशा अनोळखी माणसं बरोबर. हां. बाहेर पण जाऊ शकत नव्हतं. मग बाहेर ते देवाच्या कृपेने कशी माझी बहीण आली तिथं. त्याच वेळेस. हां, हा माझा भाचा आहे. हं. त्याचीच मम्मी. बहीण आली माझी तिथे. ते एका मैत्रिणीला घेऊन अशी एक बघायला म्हणून 3 दिवसांनी आला. हा कार्यक्रम माझा 3 दिवस चालू होता. अच्छा. असं नाही की मी 1 दिवसाची गोष्ट सांगतोय तुम्हाला. हे मी हटलोच नाही तिथनं आणि तुम्ही कामाला जायला पण वेळ नाही. हां, मग कामाला पण नाही नाही, मग तो पण माणूस मी जेव्हा नंतर कामाला जेव्हा गेलो, तेव्हा तो पण लय बेकार बोलला मला. बेकार, क्या मजा मारने को घर पे है क्या तू? हाँ, तू कुछ भी बताता है, ऐसा हुआ, वैसा हुआ, काम नहीं करने का तेरे को. कोणाला सांगणार मग? मग दुःख असं अडलेलं होतं एकदम. बरोबर. मग 3 दिवसांनी माझी बहीण तिथं आली. जशी ती आली, तर असा जोरात रडायला लागलो मी. एकदम जेवढं दाबून ठेवलेलं ना, तेवढं सर्व रडून काढलं मी. मग तिला पण मी लय काय बोललो बहिणीला. म्हणलं, "अरे काय माणूस ह्याच्यावरती मांडीवरती हे केलं मुलाने की मांडी कापून टाकतात का? तुम्ही तर फारच मला साईडला केलं." असे बोललो आणि रडायला लागलो, जोरात रडायला लागलो. "बघ हे असं आहे, ते तसं आहे." ती तरी काय करणार? तिला पण माहीत नाही त्यातलं काय. बरोबर. हो. हां, ती जेव्हा आहे तेव्हा ते सगळं नॉर्मल आहे. कोण आलंय घरात तर ती नॉर्मल होते. मग तिच्याबद्दल मी सांगतोय त्यांना काय विश्वासच नाही, की हे असं असतंय म्हणून. हां. हां, मग ती तिचा टाईमला थोडी वेळ बसली आणि ते माझं काय ते ऐकलं आणि ती गेली घरी तिच्या. बाकी नाही. मग मी माझं प्रयत्न चालू केलं. गेलो ते काय ते पिंपरीला थेरगाववरनं पिंपरीला जाताना एक मंदिर आहे मध्ये देवीचं मंदिर आहे का कशाचं तरी आहे. ज्योतिबाचं मंदिर आहे का कशाचं तरी मंदिर आहे तिथं. मग त्या मंदिरात गेलो. म्हणलं, "अहो असं होतंय, काय करायचं?" ते म्हणले, "हमको नाही कुछ मालूम." आम्हाला माहीत नाही काय म्हणले. आम्ही काय त्याच्यात बोलू शकत नाही तुम्हाला. ते मी म्हटलं, "तर मग हे मोठे मंदिरातले पुजारी आपल्याला सांगतात की आम्हाला काय माहीत नाही, तर आपण जायचं कुठं?" हां. परत मग असं तो दिवस गेला. परत मी रात्रीचा म्हणजे आता जागायच लागायचं. झोप नाही व्यवस्थित, काय नाही. झोप वेळ झाली तर कुठे निघून जाईल, असं तसं. मग ते तिला ते कधी-कधी म्हणायचं मी गणपती आहे. असंच. अच्छा, ती तुमची वाईफ म्हणायची का? हां. ते जेव्हा एंट्री करायची, हां. जी कोण व्यक्ती होती ती. एंट्री केली तर समजायचं मला हे आहे. तेव्हा मी विचारायचो, की "कोण आहे तू? मला सांग तरी. कशाला आलाय तू आमच्या मागे?" मग ते म्हणायचं, "हां, मी गणपती आहे." परत नाव घ्यायचं, "नाही, नाही, मी ज्योतिबा आहे." अच्छा, देवांची नावं. देवांची नावं घेणार. हां. खूप देवांची नावं. म्हणून मी काय करायचं का नाही. पण ते मला असं वाटायचं, की गणपती जर समजा हिला घेऊन गेलो मी कुठल्या मंदिरात, ते संगती याचं आहे आतमध्ये. अरे बापरे! हां, आतमध्ये सांगते. काही ठिकाणी ते बाहेरच उभं राहायचं. म्हणजे अंग सोडून द्यायचं. तिथं मंदिर आहे, तर इथं अंग सोडून देणार. ती नॉर्मल असणार. मग आम्ही जाऊन मग मी तिला टिका वगैरे गणपतीचा लावायचो. परत बाहेर आलं की परत लागायचं. म्हणजे आम्हाला सगळीकडचा थरा गेला. म्हणजे हतबल झालात तुम्ही. हो, काहीच करू शकत नव्हतो. तर मग तसा पण मला कुणाचा आधार नव्हता. हां. आणि काय गोष्टीमध्ये आहे ना, मग मी त्याचाच साथ घ्यायला लागलो. मग असं बोलणं चालणं चालायचं ना हां. नेहमी, मी तिला नेणार आहे. नंतर तो शब्द बंद झाला, की मी तिला नेणार आहे. त्याला त्या शरीरात राहायला लागले आणि ते माझ्याशी संभाषण करू लागलं. कारण की त्या समोरच्या जी कोण आत्मा आहे, त्याला पण कळालं ही पूर्ण आधार आहे, निराधार आहेत. असं करून पण मग ते आम्हाला साथ द्यायला सुरू केली त्यांनी. अरे बापरे! त्यांनीच साथ द्यायला. कधी म्हणजे मी एकदम असा कमजोरसारखा असायचो. तर म्हणजे कुणापुढे असं की राशन पाणी घ्यायला गेलो दुकानात
की असं हो द्या ना राशन पाणी, उद्या देतो पैसे, हां. असं. म्हणजे त्यावेळेला परिस्थिती तशी होती बरोबर, ना. हो. हां, तर पण ते काय पण करून त्याच्याकडनं राशन घेऊन येणार. आम्हाला कधी उपाशी ठेवणार नाही. तर ते गणपती म्हणूनच त्या हिशोबाने मी बघायला लागलो त्यांच्याकडे. तर मी म्हणलो, तुम्ही गणपती आहे. मग असं चांगलं बोलायला लागलो ना मी फ्रीली. कारण की दुसऱ्यांचा आधार नाही तर हाच काहीतरी आधार द्यायचा आपल्याला. बरोबर. हां. हा एक घरात मोठं माणूस असल्यासारखा. अच्छा. हां. तिच्यात जेव्हा यायचं तेव्हा माझ्याबरोबर तसं बोलायचं. पण मला त्या गोष्टीचा खंत कशाचा होता, की हाच कायमचा असतो. माझी बायको कुठे आहे त्याच्यात? बरोबर. हो. म्हणून ती जेव्हा यायची ना, ती जेव्हा जागी व्हायची त्याच्यात, हं. तेव्हा म्हणायची, मी कुठं झोपलेली होती का? मी कुठं असती मला माहीत नाही. कुठं मग ती रडायची माझ्यासमोर. ते मला खूप बेकार वाटायचं. मग ह्या गोष्टीने मी कधी-कधी त्याला म्हणायचो, "तू जा बाबा, माझी बायको मला पाहिजे. मला तू नसलास तरी काय नाही. आधार काय होईल नंतर." पण ते कधी जायचं, कधी यायचं. म्हणलं, मी गेलो होतो ना. मग आता तू असे-असे तुझ्या घरात प्रॉब्लेम झाले. मग मला राहायला लागतं कधी-कधी, यायला लागतं कधी-कधी. असं डायरेक्ट बोलायचं? असे हां. मग ते मला कळायचं जेव्हा ते एंट्री करायची अशी अंग झटकाय कधी-कधी. मग त्यावेळेला ते म्हणलं, "तुम्ही गणपती आहे." मी एक दिवशी विचारलं असंच, "तुम्ही गणपती आहे, याची काय गॅरंटी? मला दाखव, सांगा. कसं तुम्ही गणपती आहे?" म्हणायचं, "जा त्या मंदिरात जा. ते चिंचवडला ते आहे ना, काय ते मोरया गोसावी. मोरे गोसावी ते हां, त्या मंदिरात जा. त्या मंदिरातल्या प्रत्येक मूर्त्या मोज. मोज म्हणले किती आहेत बघ, एवढ्या-एवढ्या 36 का किती मूर्त्या आहेत तिथं, लहान-मोठ्या. मग मी म्हणलं, मला सबूत पाहिजे होता, की बाबा हे खरंच सांगते का? म्हणून मी गेलो आणि त्या सगळ्या लहान-मोठ्या मूर्त्या बघून सगळ्या मोजून आलो. बराबर तेवढ्याच ठरल्या. अरे बाप! हां. मी म्हणलं, हे नक्की काय? आता माझ्यासारखा साधारण माणूस तेच समजणार, की बाबा असेल बाबा गणपती. मग मी गणपती म्हणूनच त्याला अ, राहायचो आपला संगती. मग इकडच्या तिकडच्या गोष्टी सांगायचा. तू कोण आहे? म्हणजे देवाच्या चांगल्या गोष्टी मी विचारायचो. असं म्हणजे एकदम असं फ्रीली वातावरण झालं होतं. हां. आता मला पण वाटते ना, की तो जावावं म्हणून. हां. अटॅचमेंट झाली होती. अटॅचमेंट झाले. कारण की तो घरात असलेलं लहान गोष्टी, एखादी गोष्ट मी चुकलो बोलण्यात किंवा करण्यात, तर मला सांगायचं, "असं नाही करायचं. कोणाशी कसं बोलतोस तू?" असं बोलायचं माझ्याबरोबर. मग ते एकदम असं जवळच आहे. पण नंतर काही वेळेला वाटायचं, की हे नाही आहे. मग नंतर खोदून त्यांना विचारलं मी एक दिवशी, "नक्की सांगा मला हे काय आहे? तुम्ही कोण आहे?" तर मला मग सांगायचं, "मी एक शिक्षक होतो. हां, मी शिक्षक होतो आणि मला काही जणांनी मला मारलं, खून केला माझा आणि मग मी भटकतोय असा." अच्छा. मी म्हणलं, "मग सांगा, मी तिथे जातो कुठल्या ठिकाणी. मी सांगेन बाबा तुमची काय अधुरी इच्छा आहे, तर तुम्हाला मोक्ष प्राप्ती होण्यासाठी काहीतरी सांगा." ते म्हणले, "नाही, मला आता त्या गोष्टीत विश्वास नाही आणि मी ते करणार पण नाही. मी आहे इथं बरं आहे. तुला नको असलं तर मी जातो." असं मला असं फ्रीली म्हणायला लागलं. हं. कारण की खूप दिवस राहिलो आम्ही अटॅचमेंटमध्ये. ते किती दिवस गेले ते आता मी नाही सांगू शकत, माझ्या ध्यानात नाही. तर एक दिवशी असं पण झालं बघा, ती वेगळी गोष्ट सांगतो मी. एक दिवशी म्हणली, "मला कंटाळा आलाय, मला खूप." आणि कुठं आता बघा लव्ह मॅरेज झाल्यामुळं आम्हाला कोण जवळ करत नव्हतं. म्हणजे थोडंसं सगळे दूर केलेलं आम्हाला. थोडासा जातीचा प्रॉब्लेम होता. अच्छा. मेन गोष्ट हीच होती. हं. जवळ न करण्याचं कारण हेच होतं. इंटरकास्ट थोडासा मॅरेज. इंटरकास्ट मॅरेज. आणि एक दिवशी आम्ही गेलो फिरायला. कुठं फिरायला गेलो? शेतात. शेतं म्हणजे तिकडं नव्हतंच काय. वाकडला म्हणला ना तुम्ही, असं खाली उतरला तिकडं सगळं शेत होतं. परत तिकडं नदी. नदीच्या पलीकडं शेत. असंच होतं सगळं. मग आम्ही नदी क्रॉस करून असा पुढं गेलो वरती. एक आंब्याचं झाड होतं. म्हणजे ते होतं संगती. ते जे आहे ना, ते संगती होतं. ते तिच्या अंगातच होतं. आणि मग तिकडं वरती गेलो, तर तिथे आहे ना, मला माहीत नाही कोण होतं ते. सेम आपले ते बाबा आहेत ना महाराज, स्वामी समर्थ महाराज. हां. आंब्याखाली स्वामी समर्थ महाराज तसे बसतात ना, सेम बसलेले असे वर पाय टाकून, लंगोटा घातलेला, शर्ट होतं अंगात आणि ते बसलेले असे जसे बसतात तसे. हां. ते असतो ना फोटो हो. तसं. पण फक्त एवढाच फरक होता, की त्यांचे कान पण असे खाली लोंबत होते.
तर त्यांची बोलण्याची भाषा कशी अशी कोरमट असे कडक आहे की नाही, कडक होती जरा. सेम तसे आमच्यावर बोलायला लागले. फक्त त्यांनी घातलेलं शर्ट पांढरं शर्ट मळलेलं शेतकरी घालतो तसं, हां. असं शर्ट. आम्हाला बोलले ते, काय रे, काय पोरांनो इकडं काय करताय? म्हणलं नाही की कंटाळा आलाय घरी म्हणून इकडं आलो आम्ही बसाय. त्यांचं आणि माझं म्हणजे मी कधी त्यांच्या ह्याच्यात नाही की बाबा मी भक्त आहे यांचा आणि मला ते ओळख. नंतर मी त्यांचा फोटो बघितला ना, म्हणलं हेच माणूस बसलेलं तिथं. हां. त्याच माणसांशी मी बोललो. आम्ही दोघं संगती होतो. असं फिरू नका उन्हाचं, जावा घरी. मी जरा थोडंसं बसायला गेलो तिथं. ना का म्हणला इथं बसू नका, तुम्ही जावा घरी. ह्या वेळेला फिरायचं नसतं, उन्हाची वेळ आहे माहीत नाही तुम्हाला, जावा घरी. असं दम्मू काढला आमच्यावरती. मग आम्ही ठीक आहे बाबा म्हणलं जातो आम्ही आपलं. मग गेलो. मग आता ते कोण होते ते देवाला माहीत, आपल्याला माहीत नाही. मला फक्त मी हुलिया सांगू शकतो की असं असं होतं. आणि पहिल्यापासून तर देव संगतीच होता. तुम्ही बघताय मी झोपडीत पण बिर्याणी खाल्ली आहे की नाही, कधी उपाशी नाही ठेवला आम्हाला बरोबर आहे. त्यावेळेला. म्हणजे हा जो आत्मा होता त्यांनी पण कधी आम्हाला उपाशी पडूच दिलं नाही. वेळ जरी आली घरात नसलं पैसे तरी कुठनं पण पैदा करून ते 4 घास घालणारच. आणि देवानी तर साथ दिलीच. मग ते देवाला माहीत आता. मग तिथून परत आल्यानंतर की इकडं आपल्या घरी परत आलो. परत आल्यानंतर मी त्यांना विचारलेलं की मी बाबा कोण आहे तुम्ही, आणि मग आम्हाला कसं पकडलं तुम्ही, आहे की नाही, बरोबर. तुम्हाला आम्ही कुठं गावलो तुम्ही. ते म्हणले की पिंपरीच्या आसपासचं ते काळेवाडीवरनं बघा चिंचवडला जाताना एक पूल लागतो, एक मंदिर लागतं गणपतीचं छोटंसं. काळेवाडी आता डीमार्ट झालंय बघा. हां. इकडून काळेवाडी फाट्यावरून इकडे येतो थेरगावमध्ये, थेरगाववरनं असं तिथं एक छोटंसं म्हणले तिथंच आम्ही तुला हे करलं. मी म्हणलो कसं काय तुम्ही पकडलं? तर ते बोलले तुम्ही असं अपवित्रपणे फिरत होता ना. म्हणजे आता आम्हाला पवित्र ना अपवित्र ह्याचं काय माहीतच नाही. म्हणजे आपण खराब अंगाने फिरतो म्हणजे आंघोळ न करता किंवा काय करता अशी. मग त्या ह्याच्यामध्ये प्रेडमध्ये लागलेलं. मला ही मी गोष्ट का सांगते की असं माझ्यासारखे लाखो जण असतील आता, बरोबर. हो. आहे की नाही, त्यांना तो अनुभवच नाही. की मी सुरुवातीला जेव्हा मी घरातून निघालो त्यावेळेला पण माझा पोरकटपणा होता. आणि ज्या वेळेला मी फिरत होतो जेव्हा ते लागलं ते कारण पण तेच होतं, पोरकटपणा. कारण की आम्हाला ते असं वाटत नव्हतं की बाबा हां बाबा आता आंघोळ केल्याशिवाय बाहेर नाही जायचं, व्यवस्थित राहायचं, पूजा हेतलं काय माहीत नव्हतं. पण मग तिथून मग बोलता काही दिवशी मी हे पण विचारलं. ते म्हणतो तू लय करतोस ना, प्रेम करतो मी, प्रेम करतो, तुम्हाला सोडणार नाही. तर तू सोडू शकतोस, तू सोडणारच आहेस अरे बापरे! मला. म्हणलं कसं काय असं मग तुम्ही सांगू शकता मी सोडणार आहे? आणि तेव्हा ते नाही, तुझं दुसरं लग्न होणार, तुझी बायको पण असणार, तुझी दुसऱ्या बायकोबरोबर 2 मुलं पण असणार, असं त्यांनी सांगितलं मला. म्हणलं नाही आम्ही प्रेम करतो असं होणारच नाही, असं ठोकपणे सांगितलं. पण तसंच झालं सर. अरे बापरे! आज माझं दुसरं लग्न झालं आहे आणि त्या बायकोपासून माझी 2 मुलं आहेत. अरे बाप! ते काही कारण असेल, ते मध्ये घटना घडली की का वेगळं झालो आम्ही, ते तुमचं वैयक्तिक कारण. हां ते वैयक्तिक कारण. पण ते अगोदरच ती भविष्यवाणी मला त्यांनीच सांगून ठेवलेली. जो कोणी आपला, मी त्यांना तुम्हाला मी सांगतो पण, मी तेव्हा जेव्हा तिच्या अंगात एंट्री करायचा तो आत्मा, तर त्याला मी बाप्पा म्हणून बोलायचो. गणपती बाप्पा टाइप. हां बाप्पा म्हणून बोलायचं. आणि जेव्हा कळालं मला की हे गणपती नाही, तरीही मी त्याला बाप्पाच बोलायचो. अच्छा. का तर बाबा त्यावेळेला त्यांनी मला अशी साथ दिली ना, ज्या वेळेला कोण नव्हतं, अशा वेळेला त्यांनी मला साथ दिली. परत आणखीन एक गोष्ट आठवली बघा मला, त्याच पिरियडमध्ये ते होतं अंगात. मग मी आता बाप्पा म्हणजे आपल्याच संघानं, मी त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं नव्हतं की मी आत्मा आहे म्हणून. मी म्हणायचो गणपतीचा आहे, येतो जातो असं. मग मी एक दिवशी गावाला गेलो, पहिल्यांदा गेलो गावाला. लग्न झाल्यावर जबरदस्ती, कुणी बोलवलेलं नाही आपल्याला, निमंत्रण देऊन ये बाबा तू. हां. जबरदस्ती हिला घेऊन म्हणलं जाऊन येऊया, मला पण आईबाबाची आठवण येते खूप, आपण जाऊया आणि त्याच्यानी भेटून येऊया. त्यांनी बोलवू न तर न बोलवू. तर आम्ही इकडून गेलो रात्रीच्या म्हणजे संध्याकाळचं निघालो.
रात्रीच्या 2-3 वाजता घरी पोचलो. गावाला कसं माहीत आहे तुम्हाला, एक नदी, तिथून सुमसाम जागेवरनं चालत जायचं. ते पण तिला म्हणजे खूप भीती वाटायची. कारण की तिच्या अंगात ऑलरेडी हे होते. ते ते मला सांगायचं, "नको रात्रीचा, नको रात्रीचं जाऊ, आपण दिवसा जाऊ." नाही म्हणलं, "जायचं, आत्ता निघालोय ना, आत्ता इच्छा झाली आता." तसंच पोरकटपणा. निघालो, घरी पोचलो. तर मला म्हणलं, "बघ, मी जे सांगते ते सांगायचं नाही कुणाला. म्हणजे मी गणपती आहे, तुझ्या संगती आहे, ते कुणाला सांगू नको. सांगितलंस तर प्रॉब्लेम होईल." मी तर मग मी म्हणलं, मी तर सांगणारच होतो, की बाबा तुम्ही असं काय, म्हणजे मला ह्या पुढच्या गोष्टी सांग. आणि तिला 2-3 महिने झालेले मूल. मुलाचे 2-3 महिने की 4 महिने ते राहिलेली, मूल राहिलेलं. आणि त्या पिरियडमध्ये आम्ही गावाला गेलो होतो. ते म्हणलं, की सांगू नको कुणाला. तर मी घरी गेलो. घरी गेलो, रात्रीचा पोचलो तिथे. तर जरा नाही होय, नाही होय असं झालं. ते आई-वडील आहेत अखेर शेवटी, ते थोडी आपल्याला हे करणार आहे. मग आईनं तर एक्सेप्ट आजपर्यंत नाही केलं त्या व्यक्तीला. आणि त्यावेळेला पण एक्सेप्ट नाही केलं. वडिलांनी माझे एक्सेप्ट केलेली. माझे वडील होते ना, त्यांनी दोघांना पण आम्हाला जवळ केलं. पण माझ्याकडून एक म्हणजे एक अपेक्षा असते ना वडिलांना मुलाकडून, बरोबर. ती त्यांची मी पुरी केली नाही. ह्या गोष्टीचा मला खंत आहे. आताच त्यांचं 1 वर्ष पण नाही झालं, त्यांचं निधन झालं आता. अच्छा. हां, मग त्यावेळेला मी बघत होतो, आमच्या घराला अशी एक छोटीशी खिडकी होती आणि तिकडे एक झप्पर होतं. तिकडे जाऊन ते रडत होते. जेव्हा मी घरी पोचलो. घरी पोचलो म्हणजे असं मुलानं केलं, आता माझी इज्जत जाणार, असं लोकांना तोंड दाखवा. आणि तशीच करत होती लोक, त्या प्रकारे करत होती. काळ पण तसा होता ना. त्यावेळेचं तसंच होतं. आणि कोण बोलायचं नाही व्यवस्थित असं तसं. आणि मग आई वडिलांना बोलायचं, काय तुझ्या पोरानं असं केलं तसं केलं. मग त्यांना पण इज्जत प्यारी होती, बरोबर आहे त्यांचं पण काही चुकत नाही. आणि नंतर घरी गेलो, 1-2 दिवस असे काढले. आणि मग मी आईला बोललो बोलता, "आई तुला माहीत आहे का, हिच्यामध्ये आहे ना गणपती बाप्पा येतात." म्हणजे असा एक पोरपुटपणा झालाच की त्यांनी पण मला सांगितलं की तू सांगू नको. आणि मी सांगितलं सकाळचं, संध्याकाळचं अबॉर्शन. अरे बापरे. हां, संध्याकाळी ते खाली झालं. कसं काय पण? ते केलं. मी म्हणलो, मी पण विचारलं तेच तुम्ही म्हणताय ते का? तुला कोणी सांगायला सांगितलं? तू का सांगितलंस? म्हणजे त्याच त्याच व्यक्तीने हे केलं. ऑटोमॅटिक म्हणजे हां, त्यांनीच केलं ते. ते पहिलं मूल होतं ते त्यांनीच खाली केलं. बिन काहीच कारण नाही. काय खाण्यापिण्यात गडबड नाही, असं नाही, तसं नाही, काही नाही. सगळं व्यवस्थित. नॉर्मल एकदम. ते म्हणले, ही तुझी सजा आहे. तू सांगितलंस का? मग नंतर मग ते आता एक्सेप्ट करायला आपलीच गलती आहे. नंतर मी परत मुंबई इकडे आलो पुण्याला आलो आणि परत थोड्या दिवसानं मला ही गोष्ट त्यांनी सांगितली, की मी पप्पा नाही, मी असा माणूस आहे आणि मी टीचर होतो आणि मला काही लोकांनी मारलं म्हणून मी भटकत होतो असं. तर मला तुझ्यामध्ये माझा पोरगा दिसला. अच्छा. म्हणून मी तुझ्यावरती एवढा जीव लावतो, नाहीतर मी हिला कधीच नेली असते. असं. तो पण एक कुणाचा तरी बाप होता, म्हणजे ओल्ड माणूस होता. असा जवान वगैरे असं नव्हता, थोडासा होत आलेला. मग ते मुलगा पण होता त्याचा, मग ते तुझा मुलासारखा असतो असं करायचा. मग ह्या गोष्टी आम्हाला त्यांनी साथ द्यायला चालू केली. आणि नंतर मग हळूहळू हे गोष्ट बदलत गेली. म्हणजे त्यांनी जी भविष्यवाणी केलीच होती त्या गोष्टीमध्ये आम्ही इकडून मग हे करून मुंबईला गेलो. पुण्यावरून मुंबईला मुंबईला ते पण गेलो कसा, डिपॉझिट ज्याला दिलंय, भाडं दिलंय, म्हणजे ज्या घरात राहतोय आम्ही, त्याच्याशी बैमानी करून गेलो आम्ही. म्हणजे काय केलं तुम्ही? म्हणजे मी त्यांना भाडं देणं होतं. म्हणजे त्यांच्या इकडे आमचं 2,000 रुपये होते आणि त्यांना माझं भाडं कट करून अजून काहीतरी 500-700 का 1,000 रुपये देणं होतं त्यांना. मग त्यावेळेला जास्तच होते की ते मग देणं होतं ते, पण ते नव्हते आमच्याकडं. तर घरात सामान वगैरे होतं. तर मी म्हणलो असं, ते म्हणले चल आपण जाऊया.
निघून जाऊया, जेवढं हातात बसतंय तेवढं सामान घेऊन जाऊया निघून. म्हणलो नाही नाही असं नाही करायचं. त्याला कसं आपण सांगणार? ते बोलले तू करू नकोस ते. तो पण माणूस बेईमान आहे. तो पण लुबाडून बसलाय लय जणांना. ते मला सांगते. आता म्हणलं मला काय यातलं माहीत नाही. तर तुम्ही ह्या हिशोबाने बोलताय, की बाबा एवढी काय इमानदारी दाखवायची, जिथं दाखवायची तिथंच दाखवायची. प्रत्येक ठिकाणी दारी दाखवलीस तर मग तसाच राहशील तू. ह्यो काय जाऊ देणार नाही तुला आणि लवकर काय फिटणार नाही. चल आपण मुंबईला जाऊ. मग ते सामान जेवढं बसतं तेवढं घेतलं हातात. सकाळी 4 वाजता आम्ही दरवाजा उघडा ठेवून सामान घेऊन पूर. त्याला काय वाटलं असणार रूमवाल्याला, की बाबा ही खराब माणसं होती अशी बेईमानी करून निघाली. निघून गेले. मग ते समोरची व्यक्ती मला म्हणते, जे कोण आत्मा होता ते मला म्हणते, ते बाप्पा ज्याला मी म्हणत होतो, ते म्हणते तू टेन्शन घेऊ नको या गोष्टीचं. समोरचा माणूस तसा आहे, त्याची बेईमानी करतो तो, तर तू थोडी केलीस चांगल्यासाठी तर काय असं म्हणे. पण मला ते पटत नव्हतं. नाही पडत. हो. तरी पण मी घर सोडून ते गेलो. मुंबईला गेल्यावरती मग आम्हाला म्हणजे 2 मुलं पण झाली. अच्छा. एक मुलगा, एक मुलगी पहिली झाली. तिथं म्हणजे तिच्या आईच्या घरी गेलो. तिच्याबरोबर आम्ही बोलायला सुरू केलेलं. म्हणजे त्या फॅमिलीशी. पिरियडमध्ये हां, फॅमिलीशी बोलायला सुरू केलेलं. आणि मी त्यांनाही सांगत होतो त्यावेळेला. म्हणजे जेव्हा आम्ही बोलायला सुरू केलेलं त्यांच्याबरोबर, की असं आहे. तर ते पण मानत नव्हते ही गोष्ट. आणि मग बोलता बोलता मग तिची आई पण आजारी पडली. मग ती चांगली बोलायला लागली. म्हणून म्हणलं चल मुंबईला. मग तिच्या आईच्या घरात जाऊन आम्ही 5 वर्षे काढली. अच्छा. मग तिथंच मुलं झाले आम्हाला ही 2. म्हणजे माझा मुलगा एक आहे, पहिली मुलगी आहे मोठी आणि एक मुलगा. मग तिथं 2 मुलं झाली. त्यांच्यानंतर आमचं म्हणजे आम्ही विनसलं. वेगळे झालो. मग ते माणूस अंगातला होता, तो कधी निघून गेला? नाही निघून गेला तो. कधी यायचा, कधी दिसायचा, कधी नॉर्मल असायची ती. मग मी कधी जा पण म्हणलं नाही आणि ये पण म्हणलं नाही. मग मी ते आता समजा आमचा बिनसायला लागला हळूहळू, तर मग त्या गोष्टीकडे मी लक्ष द्यायचं बंद केलं. कारण की आमची कॅपॅसिटीच नव्हती एवढी. बरोबर आहे. कुठल्या जर भक्ताकडे गेलं, की तिथं पैसे मागतात. हां. तोच विषय असायचा पहिला, की पैसे नाहीत. पैसे नाही तर ते काढणार नाही. असं कारण की पैशाकडनंच आमचा प्रॉब्लेम तो थांबला होता. बरोबर. आणि नंतर आमचं मन पण माझं पलटलं, की बाबा नको करायला, जाऊ दे, त्याचा तो जाईल. ते म्हणायचं मला, मी आता जातोय, आता मी येणार नाही. आणि तसं ते बरेच दिवस यायचं नाही, दिसायचंच नाही मला. आणि नंतर दिसायचं कधीतरी, अशी झलक दिसायची. मग तसंच राहायला लागलं नंतर. बरं, आता आपण परत तिकडेच येऊ. तुम्ही म्हणले तुम्ही वेगळे आले. मग नंतर काय झालं? नंतर वेगळं झाल्यानंतर मग माझं लग्न झालं. मग मुलं तीच ती तुमच्याकडं? नाही, मग आम्ही ती मुलीला सांभाळायला लागली, मी मुलग्याला सांभाळायला लागलो. अच्छा. पण आम्ही असं त्यांना वेगळं म्हणजे बहिणी भावांपेक्षा असं वेगळं नाही. त्याला तो कधीही जायचं ते जाऊ शकतो, यायचं तर येऊ शकतो. आता मोठा आहे मुलगा तो माझा. तो आता कधी कमी 18-19 वर्षाचा आहे. अच्छा. आणि मुलगी त्याच्यापेक्षा मोठी आहे, 2 वर्ष मोठी आहे. बरं. मग ती आता त्यांनी म्हणजे ती आता चांगले सेटल आहेत तिकडं. तिचं पण लग्न झालं, माझं पण लग्न झालं. म्हणजे आम्ही आमच्या इकडं ते सेटल आहे. तुम्ही तुमच्यामध्ये अंडरस्टँडिंग आहे म्हणजे? हां, मी मनाने वेगळं झालो. म्हणलं वेगळं व्हायचं ना, नाही जमत आपलं. नाही जमत तर मग तू तुझ्या ठिकाणी राहा, मी माझ्या ठिकाणी राहतो. जे सांगितलं ते खरं खरं घडलं. मग ती आता गोष्ट बघतोय ना समोर, मग ती गोष्ट आठवते, हां. की बाबा ते त्यावेळेला बोललेलं, तू वेगळा होणारच आणि तुझी 2 मुलं असणार. मग आज माझ्या 2 मुली आहेत छोटे-छोटे. आता 2 मुली आहेत. माझं दुसरं लग्न झालं. मग गावाला गेलो, तिथंच माझं लग्न झालं. आणि आता मग त्या गोष्टीपासून आम्ही लांबच आहे. बरं. अजून पण ते काय म्हणजे माहिती आहे का तुम्हाला, ते येतं जातं अजून? नाही त्याच्यात काय आपण इंटरफेअरच करत नाही आता. हां, बरोबर. आता विषय वेगळा वेगळं आहे. झालं. बरोबर. हां, त्या गोष्टीत विषय. पण ती तिकडे सुखी आहेत, त्या गोष्टीला महत्त्व आहे. बरं. ती तिच्या घरी आपली सुखी आहे, म्हणून मला काय प्रॉब्लेम नाही त्याचा. तिला पण माझा काय प्रॉब्लेम नाही. मग तेवढ्या पिरियडमध्ये त्यांना अजून काही इजा झाली नाही ना तुमच्या वाईफला, पहिलेवाल्या वाईफला? नाही इजा वगैरे नाही झाली? इजा वगैरे काय नाही. ते सांगतोय ना, त्यावेळेला इजा झाली पहिली. ते गुडघ्याला लागलं होतं आणि वगैरे? ते म्हणजे ते मारायच्या हिशोबानेच. आता ते विहिरीवरची जाऊन उभी राहते, रस्त्याच्या मधनं चालते, ह्याचा काय अर्थ आहे? ह्याचा अर्थ तोच आहे की ॲक्सिडेंट व्हावा.
आणि हिला घेऊन जावं. बरोबर. पहिला उद्देश तो होता, त्या आत्म्याचा पहिला उद्देश तो होता. नंतर मग आमच्या परिस्थितीनुसार तो चेंज झाला. बरं. आमची मनजुळी वगैरे एवढा होता माझा अनुभव. बरं. तर आत्ताच्या पिढीला तुम्ही काय म्हणजे सल्ला देऊ शकता? मी सल्ला बघा, लव्ह मॅरेजवाल्यांनाच ही माझी जर स्टोरी ऐकली तर मॅरेजवाल्यांनाच कळेल की जास्त करून मी तर म्हणतो अरेंज मॅरेज करावं. अरेंज मॅरेजमध्ये काय असतं, माणसं समजून म्हणजे जरा तुमच्यात मतभेद झाला, काही झालं तरी इकडची 4 माणसं तिकडची 4 माणसं येऊन तुम्हाला समजवतात. मध्यस्थ करून संसार मध्यस्थ टिकवतात. समजेल. पण लव्ह मॅरेजवाल्यामध्ये मी सगळ्यांनाच नाही म्हणत, सगळे झालेत पण चांगले, जे सेटल म्हणजे चांगले ज्यांनी दिमागाने कामं केली ते आपले सेटल पण आहेत असे. आणि तसं करू नये असं मी म्हणतो. जे काय होईल ते आपल्या आईवडिलांच्या हे नाही, ते पण दुखवतात ना. त्या दिवशी मी बघितलं माझ्या वडिलांना 2 अश्रू म्हणजे त्यांचे रडत होते ते. मी जेव्हा तिथे गेलो त्यावेळेला ते रडत होते. म्हणून माझी इच्छा आहे की मी ही स्टोरी पण का सांगितली, या स्टोरी काही साधी गोष्ट नाही. आपण म्हणतो लव्ह मॅरेज केलं की संपलं. जे असे माझ्यासारखे घर सोडून त्यांनाच माहीत आहे की काय परिस्थिती आहे त्यांची. बरोबर. हो. आणि त्या पिरियडमध्ये आहे ना सगळे फायदा घेतात. हो. मित्र जरी असला ना तोही फायदा घेतो. ही गोष्ट मी बघितली त्यावेळेला. मित्र म्हणून असलं ना की त्याची वाईट नजर आहे, त्याला काहीतरी भेटावं म्हणून तो साथ देतोय. फायदापोटी. हां, आपुलकीनं नाही. ही गोष्ट नोट केली मी त्यावेळेला. म्हणून मी सांगेन आत्ताच्या पिढीला की ह्या भानगडीतच पडायचं नाही. जर असेल तर घरच्याच्या संमतीनंच सगळं करायचं. बरोबर. म्हणजे ते लोक साथ देतात. बरं. तर हा होता तुमचा अनुभव. हां. तर मित्रांनो, हा होता सरांचा अनुभव आणि अनुभव खूपच भयंकर होता. त्यांची फॅमिली पण इकडे बसलेली आहे आणि या अनुभवातनं खूप काही शिकायला भेटलं. म्हणजे आपल्या मिस्टर टॉक्सवर खूप डिफरंट टाईपचा हा अनुभव आलेला आहे. त्याच्यामध्ये आपण दोन्ही अनुभव त्यांचे कव्हर केले. एक लव्ह स्टोरी आणि एक त्यांची हॉरर स्टोरी. कारण की लव्ह स्टोरी त्यांनी जर सांगितली नसती तर हॉरर स्टोरीचा आपल्याला संदर्भ लागला नसता. तर आता आज आपण इकडेच थांबूयात आणि जर तुम्हालाही त्यांच्यासारखे अनुभव शेअर करायचे असतील तर Google फॉर्मची लिंक दिलेली आहे किंवा Instagramला पण तुम्ही DM करू शकता. तर आता आपण इकडेच थांबूयात. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.